जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, भारतासाठी आणि आंबेडकरी समाजाच नाही तर भारतासाठी देखील एक आनंदाची अशी खूप छान अशी घटना घडलेली आहे. ती म्हणजे नागपूरच्या लॉ कॉलेजला भारताचं पहिलं संविधान पार्क, उद्देशिका पार्क हे बनलेलं आहे. ही घटना 28/6/2025ला याचं उद्घाटन झालेलं आहे. भारताचे जे नवीन सरन्यायाधीश CJI भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि यांच्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. मित्रांनो, यांच्या हस्तेच यांच्या अध्यक्षतेखाली यांच्यासोबत मिळून ह्या उद्देशिका पार्कचं उद्घाटन झालेलं आहे आणि प्रत्येक आंबेडकरी समाजासाठी, बौद्ध अनुयायांसाठीच नाही, भारतासाठी देखील खूप अभिमानास्पद अशी घटना आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे व्हिडिओमधून की कशा पद्धतीने त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि तिथे भारताची संविधानाची जी प्रस्तावनेचं आणि सोबतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील झालेलं आहे. मित्रांनो, लॉ कॉलेज, ज्या लॉ कॉलेजमधून अनेक वकील दरवर्षी नवीन नवीन डिग्र्या घेतात, म्हणजे डिग्री घेऊन वकालत सुरू करतात, त्याच लॉ कॉलेजला बघा किती छान भारताचं प्रथम असं संविधान पार्क बनलेलं आहे. मित्रांनो, आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती स्थापना झालेली आहे. हा आदर्श आहे त्या लोकांसाठी जे लोक शिक्षण घेऊ शकत नाही किंवा जे लोक पैशांमुळे आर्थिक सामाजिकरित्या दबले आहेत, त्यांच्यासाठी ही एक अभिमानास्पद अशी घटना आहे. मित्रांनो, ही प्रेरणा आहे आणि ही ऊर्जाभूमी आहे. त्या बाबासाहेबांमुळे त्या लोकांना बळ मिळेल. तर ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.